आजही पारंपरिक पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा असतो, मात्र वेगळ्या पिकाची निवड करून त्यावर प्रक्रिया केल्यास चांगलं उत्पन्न मिळतं, हे सांगली जिल्ह्यातील संभाजीराव बोराडे या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय। शेताच्या बांधावर येणाऱ्या कोरफड या वनौषधीची लागवड फायदेशीर ठरतीये। सांगली जिल्ह्याच्या शेगावमध्ये संभाजीराव बोराडे यांनी कोरफडची शेती फुलवली आहे। पारंपरिक पिकाऐवजी त्यांनी औषधी वनस्पतीची लागवड केली आहे। तसंच त्यावर छोटेखानी प्रक्रिया उद्योगही सुरू केलाय। जत हा तालुका दुष्काळी असल्यामुळे कमी पाण्यावर येणाऱ्या कोरफड या वनस्पतीची त्यांनी निवड केली। एकरी साधारण 11,000 रोपे लावली। 1999 साली त्यांनी 4 एकरावर कोरफड लावली होती। पुढे त्यांनी कोरफडीचं क्षेत्र वाढवलं। लागवडीनंतर 2 वर्षांनी कोरफडीचं उत्पादन सुरू होतं। एका कोंबापासून 5 ते 6 वर्ष उत्पादन मिळतं। कोरफडीचं उत्पादन 1 एकरामध्ये 11,500 रोपं कोरफडीची असतात। त्यापैकी कमीत कमी 10,000 रोपं जरी धरली तर एक पान 500 ग्राम ते 900 ग्राम ते किलोपर्यंत असतं। आज मार्केटमध्ये कोरफडीचं पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात कमीत कमी 3 रुपये जास्तीत जास्त 7 रुपये किलो दर येतो। त्यामुळं 1 एकरामध्ये ज्याचं पाणी जमीन मळलेली खत आहे अशा ठिकाणी 80 ते 90 टन जास्तीत जास्त उत्पादन जर पाऊस आणि जर पर्जन्य व्यवस्थित असेल, त्याला पाणी जर असेल, 110 टनाचं उत्पादन निघालंय। कोरफडीचं उत्पादन सुरू झाल्यानंतर त्यांनी पुणे, नाशिक, ठाणे या शहरातील कोरफडीवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना त्याची विक्री करण्यास सुरुवात केली। कोरफडपासून उत्पादने तयार करणारे कारखानदार पावसाळ्यात बोराडे यांच्याकडून माल खरेदी करण्यास उत्सुक नसत। त्यामुळे त्यांनी स्वतः कोरफडीपासून उत्पादनं तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी कारखाना देखील सुरू केला। आज त्यांच्या कारखान्यात कोरफडीपासून विविध उत्पादनं तयार केली जात आहेत। कोरफड प्रक्रियेमध्ये आम्ही सध्या नाही का फायबर ॲलोवेरा ज्यूस तयार करतो आणि कोरफडीपासून जेल तयार करण्याची प्रक्रिया आहे। ह्या उद्योगामध्ये सध्या मार्केटिंगसाठी आमचं प्रक्रिया उद्योग ते थेट ग्राहकापर्यंत मार्केटिंग जी मुलं जी आहेत ते दुष्काळ भागात नाही का जे आमच्या भागातली मुलं किंवा जे मजूर करणारी काय स्त्रिया हे जे आहेत ते 10 ते 15 स्त्रिया, एक 20-25 नाही का मार्केटिंगची मुलं, त्याच्यावर मार्केटिंग मॅनेजर नाही का खास नाही का हे करून प्रत्येक शेतकऱ्यांचं प्रोडक्शन हे प्रत्येकाच्या घरोघरी जात आहे। कोरफड ही कमी पाण्यावर येणारी वनस्पती असल्यामुळे त्यासाठी फारसा खर्च येत नाही। विशेष म्हणजे बोराडे हे कोरफडीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करतात, त्यामुळे त्यांना चांगलं उत्पादन मिळतं। वार्षिक उलाढाल जर विचारात जर घेतली, पूर्ण खर्च वजा जाता 5 ते 7 लाख रुपये नका राहतात। घरची सर्व माणसांना अगदी चांगल्या पद्धतीचं पगार पडतो। तसेच मार्केटिंग करणारी मुलं तालुक्यातीलच माझ्या जिल्ह्यातील दुष्काळ भागातील असल्यामुळं त्यांना देखील रोजगार उपलब्ध आहे। विविध कृषी प्रदर्शनातून बोराडे कोरफड उत्पादनांची विक्री करतात। तसंच मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, विशाखापट्टणम, गोवा या शहरातूनही त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे। शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे नियोजनबद्ध पद्धतीने मार्केटिंग केल्यास त्यातून लाखोंचं उत्पन्न मिळवता येतं, हे संभाजीराव बोराडे यांनी दाखवून दिलंय। रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।